आपल्या महाराष्ट्राची लोककला ही कीर्तन, शाहिरी, लावणी, लोकनाट्य यांनी समृद्धपणे नटलेली दिसून येते। यात शाहिरी परंपरेने समाजाचं प्रबोधन करून आपला गौरवशाली इतिहास जनमानसात जिवंत ठेवला। अशा या तेजस्वी परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे एक अजरामर नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। आज त्यांची जयंती। समाजातील शोषण, विषमता, अन्याय, दारिद्र्य आणि स्वतःच्या आयुष्यातील कठोर संघर्ष यांनी अण्णाभाऊ साठे यांचं मन अस्वस्थ झालं होतं आणि यातूनच त्यांच्या क्रांतिकारी लेखणीने जन्म घेतला। कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या, शाहिरी आणि लोकनाट्य अशा विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांच्या व्यथा वेदनांना शब्द दिले, त्यांच्या संघर्षाला आवाज दिला आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा दिली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली माझी मैना ही छक्कड अजरामर झाली। महाराष्ट्राची परंपरा हा उत्तम पोवाडा लिहिला। मराठवाडा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी तेलंगणा संग्राम हा पोवाडा लिहून निजामाविरुद्धच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला। माणूस हा अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा केंद्रबिंदू होता। त्यामुळे त्यांच्या साहित्य रचनांमधून समाज जीवनातील वास्तवाचं प्रभावी दर्शन घडलं। असे हे उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन।